नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान या विषयावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न घेतले आहेत ते प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात आणि यापुढेही विचारले जातील। चला तर पाहूया आपण प्रश्न पहिला आहे, मानवी शरीरामध्ये श्वसनाचे मुख्य अवयव कोणते? मानवी शरीरामध्ये श्वसनाचे मुख्य अवयव कोणते आहेत? तर ऑप्शन आहेत फुफ्फुस, नाक, श्वसननलिका आणि इतर। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, फुफ्फुस। प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणता रोग श्वसन प्रणालीशी संबंधित आहे? पुढीलपैकी कोणता रोग हा श्वसन प्रणालीशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत अतिसार, टीबी, निमोनिया आणि ऑप्शन डी, बी आणि सी दोन्ही। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बी आणि सी दोन्ही, म्हणजेच अतिसार आणि टीबी हे दोन याचे योग्य उत्तर असतील। प्रश्न तिसरा, उच्च रक्तदाबाच्या स्थितीला काय म्हणतात? उच्च रक्तदाबाच्या स्थितीला काय म्हणतात? ऑप्शन आहेत हायपोटेन्शन, अर्धांगवायू, उच्च रक्तदाब आणि ऑप्शन डी आहे यापैकी काही नाही। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, हायपोटेन्शन। प्रश्न चौथा, कोणत्या प्रक्रियेद्वारे वनस्पतीमधून जास्त पाणी बाहेर काढले जाते? कोणत्या प्रक्रियेद्वारे वनस्पतीमधून जास्त पाणी बाहेर काढले जाते? ऑप्शन आहेत शोषण, बाष्पोत्सर्जन, उत्सर्जन आणि प्रकाश संश्लेषण। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, बाष्पोत्सर्जन। प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणास प्रकाश संश्लेषण अंग असे म्हणतात? खालीलपैकी कोणास प्रकाश संश्लेषण अंग असे म्हटलं जातं? तर याचे ऑप्शन आहेत पाने, हरितलवक, स्टोमाटा आणि रूट। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, पाने। प्रश्न सहावा, वनस्पतीमध्ये हवेचे देवाणघेवाण करण्याचे काम कोणते अंग करत असते? वनस्पतीमध्ये हवेचे देवाणघेवाण करण्याचे काम कोणते अंग करते? ऑप्शन आहेत रूट, छिद्र, फांदी आणि खोड। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, छिद्र। वनस्पतीमध्ये छिद्र हे हवेचे देवाणघेवाण करण्याचे काम करत असतात। प्रश्न नंबर 7वा, फुफ्फुसाचा आकार कसा असतो? फुफ्फुसाचा आकार हा कसा असतो? गोलाकार असतो, दंडाकार असतो, शंकूच्या आकाराचा असतो किंवा लंबगोल असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, शंकूच्या आकाराचा असतो। प्रश्न नंबर 8, अन्नाचे पाचन म्हणजे कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? अन्नाचे पाचन करणे म्हणजे कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? ही एक पचन क्रिया आहे किंवा संयोजन आहे किंवा कपात आहे किंवा विस्थापन आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ही एक पचन क्रिया आहे। अन्नाचे पाचन करणे म्हणजे ही एक पचन क्रिया आहे। प्रश्न 9वा, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? लाळ ग्रंथी आहे, थायरॉइड ग्रंथी आहे, यकृत ग्रंथी आहे किंवा जठर ग्रंथी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, यकृत। यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। प्रश्न 10वा, मानवातील मादी प्रजननाच्या अवयवातून कोणता संप्रेरक स्राव होतो? मानवातील मादी प्रजननाच्या अवयवातून कोणता संप्रेरक स्राव होतो? ऑप्शन आहेत एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन आणि डी, सर्व विधाने सत्य आहेत। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, रिलॅक्सिन। प्रश्न नंबर 11, मानवामधील ऐच्छिक हालचाली कोण नियंत्रित करते? मानवामधील ऐच्छिक हालचाली कोण नियंत्रित करते? ऑप्शन आहे सेरेब्रम,
थायरॉईड, सेरेबेलम आणि ऑप्शन डी यापैकी काहीही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, सेरेब्रम. सेरेब्रम हा मेंदूचा प्रकार आहे. प्रश्न नंबर 12. शरीराचे तापमान कोठे नियंत्रित केले जाते? शरीराचे तापमान हे कोठे नियंत्रित केले जाते? ऑप्शन आहे पाठीचा कणा, सेरेबेलम, हायपोथॅलॅमस आणि पीयूष ग्रंथी. शरीराचे तापमान हे कोठे नियंत्रित केले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, हायपोथॅलॅमस. प्रश्न नंबर 13. अमिबामध्ये अन्न कोण सेवन करते? अमिबामध्ये अन्न कोण सेवन करते? म्हणजेच अमिबामधील कोणता अवयव हा अन्नाचं सेवन करतो? तर याचं ऑप्शन आहेत छद्मपाद, तोंड, सेलिया आणि गुदद्वार. तर याचं योग्य उत्तर आहे अमिबामध्ये अन्न हे छद्मपाद्वारे सेवन केले जाते. प्रश्न नंबर 14. पुढीलपैकी कोणता एन्झाईम लाळेमध्ये आढळतो? पुढीलपैकी कोणता एन्झाईम हा लाळेमध्ये आढळतो? ऑप्शन आहे ए पेप्सिन, बी ट्रिप्सिन, सी टायलिन आणि डी किमोट्रिप्सिन. तर याचं योग्य उत्तर आहे टायलिन. टायलिन एन्झाईम लाळेमध्ये आढळतो. प्रश्न नंबर 15. यापैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये मनुष्य श्वास ग्रहण करतो तसेच बाहेर सोडला जातो? यामध्ये कोणत्या प्रक्रियेमध्ये मनुष्य श्वास ग्रहण करतो आणि बाहेर सोडतो? ऑप्शन आहेत श्वसन, श्वासोच्छ्वास, प्रश्वसन आणि फेरफार. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, श्वासोच्छ्वास. प्रश्न नंबर 16. ऊर्जा उत्पादनासाठी कोणत्या कोशिकांचा वापर केला जातो? ऊर्जा उत्पादनासाठी कोणत्या कोशिकांचा वापर केला जातो? ऑप्शन आहेत अमिनो आम्ल, ग्लुकोज, स्निग्ध आम्ल आणि सुक्रोज. ऊर्जा उत्पादनासाठी ग्लुकोज कोशिकांचा वापर केला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, ग्लुकोज. प्रश्न 17. कोणत्या प्रक्रियेमुळे बाह्य वातावरणातील ऑक्सिजन वनस्पतीतील कोशिकापर्यंत पोचते? कोणत्या प्रक्रियेमुळे बाह्य वातावरणातील ऑक्सिजन वनस्पतीमधील कोशिकांपर्यंत पोचते? ऑप्शन आहेत किण्वन, प्रसार, दहन आणि प्रकाश संश्लेषण. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, प्रसार. प्रश्न 18. हार्मोन शब्दाचे नामकरण कोणी केले? हार्मोन या शब्दाचे नामकरण कोणी केले? ऑप्शन आहेत रॉबर्ट, ॲरिस्टॉटल, स्टर्लिन आणि ब्राउन पोर्टर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, स्टर्लिन. स्टर्लिन या शास्त्रज्ञाने हार्मोन या शब्दाचे नामकरण केले होते. प्रश्न नंबर 19. पृथक्करण म्हणजेच विभाजन, पृथक्करणचा नियम कोणी सुरू केला? ऑप्शन आहेत एकेरियन, डार्विन, मेंडेल आणि बेबीलोनियन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, मेंडेल. पृथक्करणाचा नियम मेंडेल यांनी मांडला, सुरू केला होता. प्रश्न नंबर 20. प्रश्न नंबर 20 आणि हा शेवटचा प्रश्न आहे. जीवशास्त्र हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? ऑप्शन आहेत ट्रेव्हिरिनेस, फॉन मॉल, पुरकिंजे आणि ॲरिस्टॉटल. तर याचं योग्य उत्तर आहे ट्रेव्हिरिनेस. ऑप्शन नंबर ए, ट्रेव्हिरिनेस.